नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8th पे कमिशन अपडेट, पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी, 8व्या वेतन आयोगात मोठा बदल होणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या 8th पे कमिशन अपडेटबद्दल काय अपडेट सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8th पे कमिशन अपडेट, पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी, 8व्या वेतन आयोगात मोठा बदल होणार। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। 8व्या वेतनाचे कामकाज सुरू होऊन बरेच महिने झाले आहे। या आयोगाची स्थापना दिनांक 3 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती। तर यामध्ये 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। आता आयोग शेवटच्या काही टप्प्यांवर काम करत आहे। न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे कामकाज पुढच्या टप्प्यात आलं आहे। यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे। यामध्ये जे कर्मचारी 1 जानेवारी 2026च्या आधी निवृत्त झाले आहेत त्यांच्या पेन्शनी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। बघा, काय अपडेट समोर आलेला आहे। जुन्या पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची मागणी, 1 जानेवारी 2026 आधी रिटायर झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा करावी अशी मागणी पेन्शन संघटनांकडून करण्यात येत आहे। भारत पेन्शनर समाज म्हणजे BPS आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजे AIDEF यांनी केंद्र सरकारकडे 8व्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्रात आवश्यक बदल करण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या मते सध्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे TOR मध्ये असलेले पेन्शनधारक, फॅमिली पेन्शनधारक आणि नव्या पेन्शनधारकांमधील समानतेबाबत पूर्ण स्पष्टता नाही आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 आधी किंवा त्यानंतर रिटायर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि रिटायरमेंट नंतरच्या लाभाचा पुनर्विचार करण्याची तरतूद असावी अशी मागणी आहे। बघा, BPSच्या प्रमुख मागण्या काय आहेत। BPSने पेन्शनमधील समानता आणि स्पष्टता याचबरोबर काही अन्य मागण्याही मान्य केलेल्या आहेत। यामध्ये जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे पुन्हा लागू करणे, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, केंद्र सरकारच्या निधीतून चालणाऱ्या स्वायत्त आणि वैज्ञानिक संस्थांमार्फत 8व्या वेतन आयोगाचे लाभ पोहोचवणे आणि ग्राम डाक सेवकांना म्हणजे GDS लाभ द्यावा अशी मागणी या ठिकाणी आहेत। दरम्यानच आयोगाच्या आगामी बैठका चेन्नई, पुडुचेरी, चंदीगड आणि जयपूर या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यामुळे अंतिम अहवाल सादर होण्याआधी पेन्शनधारकांच्या मागण्यांवर सरकार आणि आयोग काय भूमिका घेतात याकडे लाखो पेन्शनधारकांचं लक्ष लागलं आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी 8th पे कमिशन अपडेट आहे म्हणजे पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे। या 8व्या वेतन आयोगात हा मोठा बदल होणार असल्याची अपडेट समोर आली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।